नमस्कार मंडळी, कशी आहात सगळे. मी आज ना चालायला आले ना तर मला शेवग्याच्या पानाची भाजी दिसली. मग मी ती घेतली. त्या आदिवासी बायका बसतात ना त्यांच्याकडनं. आता ती घरी गेल्यावर कशी करायची ते आपण पाहूया. चला. हे बघा, ही किती कवळी लुसलुशीत भाजी आहे. एकदम हिरवीगार पोपटी पोपटी. मी ती भाजी आणली, निवडली चांगली घरी आल्यानंतर. त्याच्यानंतर धुतली, चिरली, आपली नेहमीप्रमाणे मिरची आणि कांदा टाकून परतायला ठेवली. 1-2 वाफ द्यायच्या त्या भाजीला. त्याच्यानंतर मग झाकण ठेवून, झाकणावर पाणी ठेवून चांगली वाफ द्यायची. जरा शिजायला थोडी कडक असते, म्हणजे लवकर शिजत नाही, म्हणून 1-2 वाफ द्यायच्या. मिरची कांदा करपलं की थोडंसं मीठ टाकायचं. नंतर ती भाजी टाकून 1-2 वाफ द्यायच्या. तुम्हाला सांगायचा उद्देश असा आहे की ही भाजी तुम्ही कशाही पद्धतीने करा, तुमच्या पद्धतीने, पण ही भाजी खाणं हे फार महत्त्वाचं आहे. कारण का सांगू का, ह्या भाजीमध्ये खूप सगळ्यात जास्त कॅल्शियम ह्याच्यामध्ये असतं. आजकाल लोक मोरिंगो पावडर खातात. ती पावडर खाण्यापेक्षा, मोरिंगो म्हणजे ह्याची पावडर असते ती, तर ती पावडर खाण्यापेक्षा आपण जर अशी भाजी आठवड्यातनं एकदा खाल्ली तर आपल्या तब्येतीला खूप चांगलं असतं. आपल्याबरोबर आपल्या घरातल्या सगळ्यांना पण कॅल्शियम भरपूर मिळतं. तुम्हाला वाटलं तर भाजी करून खावा, तुम्हाला वाटलं तर ह्याचं थालीपीठ करा, तुम्हाला वाटलं तर मेथीसारखा परोठे करून खावा, तुम्हाला वाटलं तर तुम्ही कोथिंबीरच्या वडीसारखं करून खावा, कसंही करून खावा, पण खावा. आता हे बघा, ह्या भाजीत मी खोबरं टाकलेलं आहे. तुम्हाला वाटलं तुम्ही खोबरं टाका, तुम्हाला वाटलं शेंगदाणे टाका. जशी तुमची पद्धत तुम्हाला आवडते त्या पद्धतीत तुम्ही करून खावा, पण नक्की शेवग्याच्या शेंगाची भाजी खावा.